आरटीओ संघटनेचे जिल्हाध्यक्ष महबूब जमाल। आमच्या मागण्या खूप प्रलंबित आहे, बदल्यासंदर्भात आहे, पदोन्नतीच आहे आणि नावामध्ये पदनाम बदलसाठी आहे। असं वेगवेगळे आमच्या मागण्या आणि ह्याच्या आधी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे मंत्र्याशी, तरीही त्यांनी काय दखल घेतली नाही। त्यामुळे आम्ही आधी 2 तासाचे लक्षणीय संप केले, 1 दिवसाचे केले, तरी बी काय हे झालं नाही। त्यामुळे आजपासून पूर्ण राज्यभर बेमुदत संपावर आम्ही पूर्ण आरटीओ संघटनेचे जेवढे कर्मचारी सर्व संप करत आहे आणि संप यशस्वी करणार आहे 100%। आम्ही तुम्ही बघून आलेले आहेत, ट्रान्सपोर्ट विभाग, लायसन्स विभाग, परमिट विभाग, NT विभाग, ट्रान्सपोर्ट नॉन ट्रान्सपोर्ट विभाग, सर्व सुखसुखाट सर्व कार्यालयामध्ये। आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला मंत्र्याला किंवा सरकारला हे विनंती आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून जनतेला बी त्रास होतात, फक्त आमच्यात नाही, ते जेणेकरून जनतेला त्रास होऊ नये। आणि आमच्या मागण्या एकदम लहान छोटे मागण्या आहे, ते सरकारच्या अंडरमध्ये त्यांनी जर सरकार ठरवलं तर 1 दिवसात मागण्या पूर्ण होऊ शकतो। त्यामुळे ते लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावा आणि संप मिटवण्यासाठी आम्हाला मान्यता द्यावं। थँक्यू। सर्व 100% जे कर्मचारी आहे, सोलापूर विभागामध्ये साधारण 30-35 कर्मचारी आहे, क्लिनिकल विभागामध्ये, अकलूजमध्ये 15-20 आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर 400-500 जवळजवळ 400-500 ते 800च्या वर कर्मचारी आहे आणि सर्व लोक 100% संपामध्ये सहभागी आहे शकतात। लोकांसमोर लायसन्स काढण्यासाठी अडचण येतात, कारण क्लिनिकल जॉब एक असं आहे, ते आरटीओचं कान आहे। क्लिनिकल जॉब असलेलं अधिकाऱ्याला बी त्याला जमत नाही ते काम जे क्लिनिकलमध्ये कर्मचारी करतात। त्यामुळे जनतेचं काम असंच होणार नाही, ठप होणार काम। बसचे परमिटचे आणि बाकीचे लायसन्स विभाग, आस्थापना विभाग, गाड्या हस्तांतरण, लायसन्सचे वेगळे काम असते आरटीओमध्ये, ते सर ठप होणार। त्यामुळे जनतेला सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावं आणि काम सुरू करण्यासाठी आम्हाला मान्यता द्यावं।